दादांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात आणि खरं तर दादांचं जे मूळ काटेवाडी गाव आहे त्याच गावातील बसमधील हे प्रवासी माझ्यासोबत आहेत। आज ताई काय आठवणींना उजाळा द्याल दादांच्या स्वभावाबद्दल? दादा दादाच होते। दादासारखा दुसरा दादा होणं शक्यच नाही। दादांचे काम म्हणजे एक असं होतं, दादा जे मनात त्यांनी जर एकदा ठरवलं हे काम करायचं, मग किती अवघड असलं ना दादा करूनच दाखवणार। दादा पहाटे 5ला म्हणलं तरी 12मध्ये दौरा करायचे। त्यांच्याकडे टायमिंग काटेवाडी म्हणजे त्यांचं जे मूळ गाव आहे, तुम्ही त्याच गावचे। काटेवाडीमध्ये कधी कधी यायचे दादा, म्हणजे महिन्याभरातून एखादी चक्कर वगैरे? प्रत्येक महिन्याला दादा काटेवाडीला यायचे, सणाला यायचे, दिवाळीला तिथं काटेवाडीत 100% असायचे दादा पहिल्या आंघोळी दिवशी। आता खरं तर दादा जसं उपमुख्यमंत्री झाले त्यापासून पुढं म्हणजे काटेवाडीचा कोणता विकास झाला जेणेकरून ते तुमच्यासाठी खूप आता महत्त्वाचं आहे? काटेवाडीचं रस्ते झाले सगळे डांबरीकरण, बाजारपेठ झाली, जे भाजी मंडई असते का ते मंडई, दवाखाना, परत बरेच अशा गोष्टी दादांनी करून दिल्यात काटेवाडीसाठी। धन्यवाद। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। इकडं पण तरुण काय आज आठवणींना दादांच्या उजाळा देण्यासारखं काही आहे का? त्यांचा रोखठोकपणा वगैरे असं काही? खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काय अजितदादाबद्दल काही बोलता येईल का? त्यांचा जे रोखठोकपणाने असायचा त्याबद्दल काही? दादांच्याबद्दल बोलायचं म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहेत, कारण दादा असे व्यक्तिमत्व होते की मी माझ्या शब्दात बोलू शकत नाही आहे त्यांच्या, कारण ते खूप मी नाही सांगू शकत आता त्यांच्याबद्दल खूप काही। खरं तर हे अचानक जाण्यामुळं नेमकं काय बोलावं हे सुद्धा समजत नाही आहे। काय तुम्हाला काही बोलता येईल का? अजितदादांच्या आठवणींना उजाळा देता येईल का? महाराष्ट्राचा एक धाडसी नेता, अशा नेत्याची महाराष्ट्राच्या पुढील राजकारणासाठी आपल्याला अत्यंत आवश्यकता होती। असा वेळेचं भान ठेवणारा नेता वेळेआधी निघून गेला, याचं फार दुःख आहे। खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे आपल्याला नक्कीच समजलं असेल आणि काटेवाडी गावामध्ये दादांनी कशा पद्धतीमध्ये विकास केला या संदर्भात काटेवाडीमधीलच बस प्रवाशांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया। ताई, खरं तर कधी महिलांचा वगैरे संवाद दादासोबत व्हायचा? महिलांच्या काही अडचणी सांगता यायच्या का दादांना काटेवाडीमध्ये आल्याच्या नंतर? येत होत्या ना। दादा भरपूर काम केले महिलांसाठी। दादांसारखे नेते परत जन्माला येतील असं वाटतच नाहीये। दादांनी बारामतीचं नंदनवन केलं, दादांनी महिलांसाठी भरपूर काम केले। एकंदरीत म्हणजे कोणकोणते कामं करता आले? जसं उपमुख्यमंत्री तसं झाले, तसं बचत गटाच्या माध्यमातून काही निधी वगैरे झाला का उपलब्ध तुम्हाला? भरपूर झाला। बचत गटासाठी सुद्धा दादांनी भरपूर निधी उपलब्ध केला। परत बचत गटाला त्यांनी कर्ज प्रकरण पण भरपूर मान्य केलं। जे महिलांच्या समस्या होत्या त्यांना भरपूर दादांनी उजाळा दिला। आता जे बचत गटाचे म्हणजे तुम्हाला कोणकोणते व्यवसाय करता आले? इतर महिलांनी असतील किंवा तुम्हाला कोणकोणते व्यवसाय करता आले? दादांच्या ह्याच्यामुळे, सुमिताताईंमुळे आम्ही महिलांसाठी छोटे मोठे उद्योग तयार केले। परत तुम्हाला सांगते म्हणजे कसं महिलांना कुरड्या पापड करणे, परत उन्हाळी सामान चटणीचे त्यांनी प्रशिक्षण दिलं आम्हाला शारदानगरमध्ये सुमित्राताईंनी, आणि त्यांनी आम्हाला पहिलं शिकवलं कसं बनवायचं आणि त्याच्यामुळं आम्ही ते बनवू शकलो आणि पुढं आम्ही मार्केटिंग पण भरपूर केलं त्याच्याबद्दल त्या प्रोजेक्टचं। त्या नक्कीच आठवणी तुमच्यासाठी कायम आहेत त्या पवार कुटुंब? हो, त्यांनी आमचा धाडसी भाऊ गेला। धन्यवाद। खरं तर दादा नेहमी म्हणायचे, माझ्या हातामध्ये मी कुठे धागेदोरे बांधत नाही, माझ्या हातामध्ये बांधलेल्या बहिणींनी राख्या आहेत आणि आमचा धाडसी भाऊ गेला, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते काटेवाडीमधील या बहिणींच्या येत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? काटेवाडीमध्ये कशा पद्धतीमध्ये अजित पवारांनी विकास केला या संदर्भात झालेली ही चर्चा मात्र काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल। मात्र हे खूप भावनिक वातावरण जे आहे ते आपल्याला झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। मात्र बारामतीवर पूर्ण महाराष्ट्रावर जे आहे ते शोकाकुळ वातावरणामध्ये त्यांच्यावर आता आज अंत्यसंस्कार केला जाईल शासकीय इतमामामध्ये। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पुणे, बारामती।